मटणाच्या भावामध्ये कमालीची वाढ झाली आहे। मुंबईत, ठाण्यात आणि नागपुरामध्ये ही वाढ बघायला मिळते। मुंबई आणि ठाण्यामध्ये 840 तर नागपुरामध्ये 880 रुपये मटणासाठी मोजावे लागतात। मटणाच्या दुकानांबाहेर रांगाच रांगा लागल्यात। 2-2 तासांपासून खवय्ये मटणाच्या दुकानाबाहेर रांगेत पाहायला मिळतात। आज धुळवडीचा दिवस आहे आणि आज शुक्रवार असल्यामुळे चिकन मटन या दुकानावर मोठीच आपल्याला रांगत दिसून येत आहे। ठाण्यातील मखमली तलाव या परिसरामध्ये या मटन शॉपच्या बाहेर मोठी रांगत दिसून येत आहेत। आपल्यासोबत काही या ठिकाणी नागरिक आहेत, ते मटणाच्या दुकानावर आलेले आहेत। त्यांच्यासोबत आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। दादा, किती तास झाले तुम्ही या ठिकाणी उभे आहात? आता 1.25 तास झाला जवळजवळ। पण आता काय धुळवडीचा सण आहे आपला आणि मटण आणि बाकी काय असेल ते खायचं। पुरणपोळी तर असतेच जेवणात। गोड झाला, तिखट काल गोड झाला, आज तिखट पण खायचं। लाईन म्हणजे रांगा लागल्या म्हणून 40 रुपये वाढवलेत। 800 रुपये 840 झाले। दुसरं एक सांगायचं म्हणजे जे सिनियर सिटीजन इकडे रांगेत उभे आहेत त्यांच्यासाठी एक वेगळी लाईन असावी असं मला वाटतं। आणि लेडीजसाठी आहे इकडे, पण एक सिनियर सिटीजनसाठी असावी असं वाटतंय। अशाच प्रकारे जर आपण पाहिलं की या ठिकाणी मटणाच्या दुकानावर मोठीच आपल्याला रांग दिसून येत आहेत आणि वेगळी रांग करावी अशी या ठिकाणी ग्राहकांची मागणी देखील आहे। आणि या ठिकाणी जे मटण घेण्यासाठी खवय्यांची जी गर्दी आपल्याला एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजभरसह हितेश पांचाळ, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।